रामकृष्ण हरी. शेतकरी बांधवांनो, हा एक छोटासा व्हिडिओ मी सर्वांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि ज्यांची घराजवळ जागा वगैरे आहे त्या सर्वांसाठी केलेला आहे. व्हिडिओ साधा जरी वाटत असला तरी यात अभ्यास करण्यासारखा भरपूर आहे. तर सांगायची विशेष गोष्ट ही आहे की हे आमच्या घराजवळचं लिंबूचं झाड आहे. लिंबूचं झाड आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे लिंबूच्या झाडाचं की हे कधीतरी आम्ही एक लिंबू आणला होता आणि त्याचं बी टाकल्यावर ते आपोआप उगवलं आहे. परंतु उगवल्यानंतर त्याचं संगोपन एवढं मी चांगलं केलं आहे तर तुम्हाला दाखवतो मी कसं काय आहे किंवा काय. ह्याला वर्षभर लिंबू असतात, वर्षभर. आता इथं दाखवतो तुम्हाला. एका ह्याला 2 लिंबू आहेत. इथं दिसतं का तुम्हाला? बघा, एका ह्याला 2 लिंबू आहेत. बघा किती मोठे लिंबू आहेत, अजून कच्च्यावर आहे ते. 2 लिंबू आहेत. एकेका ठिकाणी तर 4-5 लिंबू आहेत. तुम्हाला दाखवतो मी. हे लिंबू दिसतात का तुम्हाला? लिंबू भरपूर लिंबू असतं, वर्षभर लिंबू असतात, वर्षभर. थोडंच तर बास होते आम्हाला. बघा आता इथं 4-5 लिंबू आहेत एका ठिकाणी. बघा 4 लिंबू दिसतात का? बघा तुम्हाला. बघा 4 लिंबू आहेत का? 4 लिंबू आहेत. 4 लिंबू. हे इथं 2 आहेत लिंबू. एवढे भरपूर लिंबू आहेत. आणि आता लहान लिंबूसुद्धा चालू झालेत. वर्षभर एकही दिवस असा नाही याला लिंबू नाही किंवा फूल नाही असं. हे बघा, हे 4 लिंबूचं परत एकदा दाखवतो तुम्हाला. एकाच गच्छाला जसे आंबे लागतात का नाही तसे हे लिंबू लागलेत. हे बघा इथं आहेत ते 4 लिंबू आहेत. अजून भरपूर लिंबू आहेत. इथं पिकलेत बघा. ते तुम्हाला दाखवतो. बघा इथं पिकायला लागलेत. 4 आहेत. इथं पण 4च आहेत. दिसतं बघा, ते 4 आहेत. 4 ते पिकायला लागलेत. आता लिंबूची साईज पट्टी आहे. असं काय हे अगदी बंदरी झाड आणून लावले असं नाही, काय नाही. आम्ही घरात खायला आणलेलं लिंबू तो लावलेला आहे. झाड पण भरलेलं आहे. कधी कटिंग तुम्हाला दाखवतो अजून. खूप छान झाड आहे. आणि काय खूप वय ह्याचं जास्त नाही आहे. जास्तीत जास्त मला वाटते 2 ते 3 वर्षात झाड आहे. कमीत कमी आता 2-3 वर्षात मला वाटते 1-1.5 वर्ष झाला मी ह्याचे लिंबू वापरतो आहे. तर ह्याचं काय नियोजन केलं आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ केला आहे. काय नियोजन केलं आहे म्हणजे रोज आपल्याला घरगुती वापरासाठी आपण लिंबू विकत आणायला गेलो तर आता 5 रुपये 10 रुपये अशी किंमत आहे तिची. तर ते काय नियोजन केलं आहे ह्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवतो 1 मिनटात. खूप काय महत्त्व नाही आहे ह्याच्यात. आता ह्याच्यावर तुम्ही सगळीकडे बघितला तर हे लहान लिंबू बघा, एकदम लहान आहेत. एकदम म्हणजे एकदम लहान. आता चालू झालेत बघा. आता 4-5 आहेत. एकाच ह्याला 4-5 2. इथं बघा हे किती लिंबू आहे बघा. हे लहानच आहे. हे बघा किती लिंबू आहे बघा. 4-5 लिंबू आहेत. हे बघा आहेत काय. तर याचं काय नियोजन केलं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे घरगुती आपण एखादं लिंबाचं झाड आलं घराजवळ तर त्याचं नियोजन कसं करावं म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होईल हे दाखवायसाठी मी तुम्हाला केलं. ह्याच्यासाठी काय मी याला कधी रासायनिक खताचा वापर बी केला नाही, काय केलं नाही. तर आता ह्या वरून आपण ह्याच्या बुडाकडे जाऊया. ह्या झाडाच्या हे आता बुड आलं. झाड काय खूप उंच नाही, फार तर 5 ते 7 फुटाचं झाड आहे. हाताला प्रत्येक लिंबू हाताला येतोय. आता ह्याचं काय नियोजन केलं मी खाली बघायचं. ह्याच्या बुडाला बघितलं का हे काय काय केलं आहे जरा बघा तुम्ही. हे बघा काय केलं बघा. हे बघा तर काय वेस्टेज मटेरियल मिळते राहते की नाही आपलं. त्याच्या बाजूला उगवणारं तण, त्याचा पडणारा पाला, परत खत किंवा काय. आता इथं बघा तुम्हाला आत दाखवतो मी तर जरा तुम्ही हे बघा शेंगाची फुलपाटंसुद्धा आम्ही टाकल्यात. हे कांद्याचं फुलपाट आहे काय हे सगळं टाकलं ह्याच्यात. आणि खत जरा आम्ही इथं घराजवळ आमचा उकिरडा असल्यामुळं त्यातलं वाळलेलं खत आणून टाकलं आहे आम्ही. हे बघा खत आहे काय हे वाळलेलं खत आणून टाकलं आहे त्यात बोललं. आणि रोज पाणी आहे. आता याला उकरलं. आता हे दाखवतो तुम्हाला. हे बघा हे वांगं घरात वांगं होतं ते खराब झालेलं वांगं आम्ही इथं टाकलं आहे. आता ह्याचं कुजून एवढं खत चांगलं होते. आता हे आहे हे काहीतरी लोणचं आहे वाटते, बऱ्याच दिवस ठेवल्यामुळे खराब झाले. ते सुद्धा ह्याच्या खाली टाकले. म्हणजे वेस्टेज काय निघाल साधा कागद जरी असला तरी ह्याच्याखालीच आम्ही टाकतो. हे बघा आहे का कागद. हे कागद आता पेपरचा कागद आहे ह्याच्याखालीच टाकले. ह्याचं उतरून खत तयार होते. त्याच्यामुळं एवढी उत्पादन क्षमता वाढत्या कुठल्याही झाडाची, आंबा असो हे असो. आणि ह्याच्या बाजूला काय जे निघते आता हे बघा हिरवळीच खत आहे. हे काय आहे, हे काय लावलेलं नव्हतं काय नाही, आपोआप उगवलेलं आहे. हे उपसून ह्याच्यात टाकले आणि ह्याला टाकले आणि ह्याचंच खत होते. आता हे जर उकरून बघितला हे बघा आता गांडूळ म्हणा किंवा एवढं खत चांगलं होते.
त्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. तर आता तुम्ही लिंबू बघा, तुमच्या इथं बी एखादं झाड उगवलं तर असं नियोजन करा आणि बघा त्याचा फायदा जर झाला तर तुमच्या घराला होईल, खायला, आपल्या मुलाबाळांना. म्हणून ही छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी केला आहे. प्रयत्न करून बघा. वेस्टेज इकडं तिकडं टाकण्यापेक्षा त्या झाडाखाली टाकलं तर आपल्या त्या झाडाला खूप फायदा होतो आणि खूप सुंदर खत तयार होते. काही वेस्टेज असू दे, काही वेस्टेज असू दे. आता हे कांद्याचं पात बघा, हे काय टाकले आम्ही कुठलं, आता हे फ्लावर आहे, हां फ्लावरचे पान आहे. फ्लावरचं घरात आणलेलं जे बूड असतो की नाही, फ्लावर काढल्यानंतर तो सुद्धा आम्ही टाकला आहे. तो कुजला आहे बघा, आता म्हणजे कुजाला आला आहे, वाळाला आला आहे. रोज ह्याच्यावर जरा जरा पाणी मारत राहिलो आपण तर त्याचं खत तयार होते आणि त्याचं उत्पादन क्षमता वाढते झाडाची. म्हणून ती आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या लक्षात. नंतर हा छोटासा व्हिडिओ केला, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत एकदा झाडाचं तुम्हाला हे दाखवतो, हे बघा आहे की नाही. आता अजून लिंबू चालू झाले आहेत, आता लहान कुठं फुलं आहेत, कुठं बारीक बारीक पण लिंबू लागल्यात बघा. आपल्यात एका झाड असला तर असा प्रयत्न करून बघा, फायदा होईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.